ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर पृथिवीर्देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निषेचजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपा त्वमहं वन्दे परमानन्दमाधवं वन्दे परमानन्दमाधवं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दया नमो नमः गोविन्दया नमो नमः गोविन्दया नमो नमः। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगोपालकृष्णाय नमः श्रीसाम्ब सदाशिवाय नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। सांबजय नमः पार्वतीपते शिव हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज या कथाकथन कार्यक्रमात अधिक मास कथाकथन कार्यक्रमामध्ये आज आपण 10व्या अध्यायाची आणि 11व्या अध्यायाची अशा 2 कथा ऐकणार आहोत। आणि या कथेमध्ये 10व्या अध्यायामध्ये मौन भोजनाला किती महत्त्व आहे आणि मौन भोजन केल्यामुळं आपल्याला काय फल मिळतं, तसेच वैधृती आणि व्यतिपात 11व्या अध्यायामध्ये। त्या 11व्या अध्यायामध्ये वैधृती आणि व्यतिपाताचं महत्त्व या अधिक मासामध्ये कसं आहे, त्यापासून काय फल मिळतं हे वर्णन केलेलं आहे। आज योगायोग असा की आजच वैधृती आहे आणि सर्व भक्तजनांनी माफ करा, वैधृती म्हणजे आज मी हे कथाकथन या मोबाईलमध्ये साठवून ठेवतो आहे, आजची वैधृती आहे। पण ज्या दिवशी कथा येईल त्या दिवशी कदाचित वैधृती नसणार आहे, माफ करा। तर अशा पद्धतीनं वैधृती आणि व्यतिपात या योगाचं काय महत्त्व आहे अधिक मासामध्ये या ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे। अशा कथा 2 कथा आज या ठिकाणी मी ऐकवणार आहे। आणि या
आता नागनाथ काजळे स्वामी कथाकथनकार यांचा आपणा सर्व सद्भक्तांना परमरहस्य पारायण ग्रुप 1, 2 आणि शिवनाम ग्रुप अशा 2-4 ग्रुपमध्ये ही कथा चालली आहे. तर त्या सगळ्यांना माझा सप्रेम शिवशरणात. कथेला सुरुवात करतो आहे. नैमिषारण्यमध्ये श्रवणोत्सुक ऋषीवर्गाला सूत पुराणिकाकडून अधिक मास महात्म्य ऐकताना अपूर्व आनंद होत होता. तेव्हा एका ऋषीने प्रश्न केला, महाराज, आजपर्यंत आम्ही स्नेहभोजन, प्रीतिभोजन, मिष्टान्न भोजन, सहस्रभोजन वगैरे ऐकलं होतं, पण हे मौन भोजन म्हणजे काय, नेमकं काय असतं बुवा? भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला या मौन भोजनाची काय महती सांगितली ते ऐका. सांगतो, नीट ध्यान देऊन ऐका, असं सूतमुनी पुराणिकांनी सगळ्या श्रोतेजनांना सांगितलं. मागच्या अध्यायामध्ये उपवास केल्यानं काय पुण्य मिळतं, कोणतं फळ पदरात पडतं ते चंद्रिकेच्या कथेमधून आपण पाहिलं आहेच. आता मौन भोजन केल्याचं फळ सांगतो तुम्हाला. ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या उपवास करणं शक्य नाही, ज्यांना उपवास झेपत नाही, निभावत नाही, त्यांनी अधिक महिन्यात भोजन घ्यावं. मात्र ते फक्त एकदाच. आणि ते कसं घ्यावं तर मौन पाळून, मौन राखायचं, जेवताना बोलायचं नाही. ह्याला मौन भोजन असं म्हणतात. मौन व्रत धरून केवळ एकच वेळा भोजन करण्याचं व्रत जर या महिन्यात केलं तर खूप मोठं पुण्य पदरी पडतं असं म्हणतात. मौन राखायचं म्हणजे अवास्तव अनावश्यक बडबड करू नये. स्नान करताना, होम हवन करताना, भोजन करताना मौन पाळावं. मात्र अशावेळी भगवंताचं नाम मात्र घ्यायला आडकाठी नाही. स्नान करताना भगवत नाम घेता येतं, स्तोत्र पठन करता येतं, होम हवनाच्या वेळी मंत्र म्हणावेत, जेवताना देवाचं नाव घ्यावं. कारण भोजन करणं, उदरभरण करणं हा एक प्रकारचा यज्ञच आहे. या ठिकाणी एक संतश्रेष्ठ गोरोबा काकांचा अभंग आहे, तो या ठिकाणी आपणा सर्वांना ऐकवणार आहे. थोडक्यात अभंग मी सांगणार नाही आहे. अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजिये ले, अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजियेले, संत सज्जनासी बोलाविले. अन्न ब्रह्म आजी, अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजियेले, संत सज्जनासी बोलाविले, बोलाविले. अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजियेले, अन्न ब्रह्म आजी, अन्न ब्रह्म आजी. सुखाने हो भोजन सारा, सुखाने हो भोजन सारा, मीठ पीठ गोड करा, पंच प्राणा पाणे तोषविले, तोषविले. अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजियेले, अन्न ब्रह्म आजी, अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजियेले, संत सज्जनासी बोलाविले. अन्न ब्रह्म आजी, अन्न ब्रह्म आजी आम्ही पूजियेले, अन्न ब्रह्म आजी. अशा पद्धतीनं या उदरभरणाचं जे महत्त्व आहे, त्या अन्नाला अन्न ब्रह्म असं म्हणतात, अशी उपमा दिलेली आहे. म्हणून एक प्रकारचा तो यज्ञ आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. भोजनाच्या वेळीच नव्हे तर अधिकाधिक वेळा मौन पाळावं. मौन सर्वार्थ साधनम असंही म्हटलेलं आहे. हे शास्त्रवचन आहे, तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. मौन पाळलं
की मौनधारकाच्या सर्व पापांचा नाश होतो, त्याला सुख सौभाग्य प्राप्त होतं, त्याचं आयुष्यमान वाढतं, त्याला आरोग्य प्राप्ती होते. मौन राखल्यानं शक्तीचा अपव्यय होत नाही, वादविवाद अथवा भांडणतंटा होत नाही, मनःशांती प्राप्त होते आणि वाणीला सिद्धता येते. याच कारणासाठी आपले ऋषी मुनी साधू संत सज्जन हे लोक मौन पाळत असत भोजनाच्या वेळी. त्यामुळेच अनेकांच्या वाणीला सिद्धता प्राप्त होत होती. मौन याचा अर्थ निरर्थक लौकिक बडबड करू नये, वितंडवाद वाढवू नये, विचारल्याशिवाय बोलू नये, सांगू नये आणि शक्ती वाया घालवू नये. अधिक महिन्यातील मौन भोजन व्रताची सांगताही देवतांच्या मंदिरात घंटा बांधून केली जाते. अवंती नगरात एक सर्वसामान्य गृहस्थ राहत होता. त्याचं नाव वेद शर्मा. त्याने आपल्याला अन्य काही व्रत करता येत नाही तर आपण फक्त मौन पाळू, जेवणही फक्त एकदाच करू, जेवताना जे बोलायचं ते फक्त भगवान पुरुषोत्तमाचं नावच, त्याचंच नाम घ्यायचं, दर्शन घ्यायचं, ध्यान करायचं आणि पुरुषोत्तमालाच अनन्य भावाने शरण जायचं असा नियम केला. स्वतःला नियम घालून घेतला आणि मोठ्या सश्रद्ध मनानं निष्ठेनं त्याने तो नियमही पूर्ण केला. परिणामी शेवटी त्या वेदशर्माला स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली. ज्यांना हे असं मौन भोजन अखंड महिनाभर करता येणं शक्य नसेल त्यांनी निदान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैद्रती या दिनी तरी निष्ठेने हे मौनव्रत पाळावं. अशा मौनव्रतानं पुण्य वाढतं आणि भगवंताची कृपा होते. मौनधारकाला आरोग्य आणि धन संपदेचा लाभ होतो, सुख शांती मिळते. ऋषी हो, कळलं ना मौनाचं लौकिक आणि पारमार्थिक महत्त्व? एक साधा सोपा आणि सर्वांना सहज करता येण्यासारखा उपाय आहे. कंठी नाम धरा, जनी मौन राखा आणि खऱ्या अर्थानं सुखी व्हा, असंच या कथेमध्ये सांगितलं गेलं आहे. सर्वांनी कमीत कमी मौन भोजनाचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी मला सुचवायचं आहे. आज ही कथा या ठिकाणी संपली आहे. आता पुढच्या कथेला जाऊया.